झी 24 तास ठाणे सन्मान. स्पेशल पार्टनर एस्कॉन इन्फ्रा प्रेस्ट्रेस LLP. व्हॅल्यू ड्रिव्हन एक्सलन्स. साईजीवन कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड. साईजीवन नॅचरली कोल्ड प्रेस्ड कुकिंग ऑइल reduces oil use by 50%. Venue partner Ailey Fritz Banquets. Luxury for all. मंडळी नमस्कार. झी 24 तास ठाणे सन्मान 2025 या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठाण्यातील विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी, दिग्गजांशी आपल्याला चर्चा करायची आहे आणि सध्याची ठाण्याची एकंदरीत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिकदृष्ट्या शहर कशा पद्धतीनं पुढं जात आहे, सध्याची काय परिस्थिती आहे आणि भविष्यातली त्यांची नेमकी व्हिजन काय आहे आणि त्यांचं संपूर्ण या क्षेत्रासंबंधीची त्यांची दूरदृष्टी नेमकी काय सांगते, या विविध विषयांवरती आपल्याला बोलायचं आहे. विविध मान्यवरांशी देखील आपण चर्चा करणार आहोत. मात्र आपल्याचे पाहुणे आहेत एस्कॉन इन्फ्रा पेस्ट्रीज या कंपनीचे श्री उमेश भुजबळराव. सुरुवातीला सगळ्यांनी एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे आमच्या आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. मुंबईसारखं एक जागतिक दर्जाचं शहर ज्याचा उल्लेख जेव्हा जगाच्या पटलावरती जेव्हा भारताचा उल्लेख होतो त्याबरोबर मुंबईचा उल्लेख करायला लागतोय. मुंबईच्या इतक्या शेजारी असूनसुद्धा ठाण्यानं आपलं एक स्वतःची ओळख कायम ठेवलेली आहे आणि ठाण्यानं आपलं वर्चस्व देखील सिद्ध केलेलं आहे वारंवार सगळ्या क्षेत्रांमध्ये. आपण विविध विषयांवर बोलणार आहोत. मात्र सुरुवातीला ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता, बरेच जण असतील इथं उपस्थित, अनेकांना माहिती असेल कदाचित प्रीस्ट्रेस संदर्भात. मात्र कॅमेऱ्याच्या लेन्स मागे झी 24 तासचे आमचे प्रेक्षक आहेत, लाखो लोक आपल्याला पाहत आहेत. त्यांच्यासाठी सुरुवातीला आपण असं करूयात की नेमका हा प्रीस्ट्रेस नेमकी काय संकल्पना आहे आणि आपला एकूणच जो उपक्रम आहे त्याबद्दल थोडं सांगूयात. प्रीस्ट्रेस संकल्पना जी आहे ती भारतात खूप पूर्वीपासून आहे, म्हणजे 68 सालपासून आहे. आणि जिथे RCC रेग्युलर RCCच्या मर्यादा जिथे संपतात तिथून पुढे प्रीस्ट्रेसची संकल्पना चालू होते. प्रीस्ट्रेसिंग किंवा PT स्लॅब जी ही संकल्पना आहे ही सिव्हिल स्ट्रक्चरमध्ये, ब्रिजेसमध्ये पूर्वीपासून आहे आपल्याकडे. गेली एक 30-40 वर्ष आपल्याकडे जेवढे जुने ब्रिज आहेत किंवा अणुशक्ती प्रकल्प आहेत एवढ्याच ह्याच्यात सीमित होती. नंतर हळूहळू गेल्या 10-12 वर्षामध्ये ती कमर्शियल बिल्डिंग्स आणि आता रेसिडेन्शियल बिल्डिंग्समध्ये पण पाहायला सुरू झालेली आहे. मी ह्या क्षेत्रामध्ये गेली 30-32 वर्ष आहे. गॅमन इंडियामध्ये मी प्रीस्ट्रेसिंग इंजिनियर म्हणून जॉईन झालेलो. नंतर मी स्वतःची ही कंपनी एस्कॉन जी आहे ही आमची कंपनी सुरू केलेली आहे. आणि ठाण्यात म्हणजे भारतातल्या बहुतेक सगळ्या शहरांमध्ये आम्ही प्रोजेक्ट करतो आहे सध्या आणि बाहेर पण ॲब्रॉड पण बऱ्याच ठिकाणी करतो. भारताच्या बांधकाम उद्योगाला कशा पद्धतीनं प्रीस्ट्रेसिंगचा भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो आणि कसा बदल घडू शकतो या संपूर्ण बांधकाम प्रणालीमुळं? प्रीस्ट्रेसिंग म्हणजे सध्या इथेच बघितलं तर हा मॉल प्रीस्ट्रेस आहे. हां, तर त्यामुळे हे एवढे मोठे स्पॅन बघायला मिळतात आपल्याला की मोठ्या मोठ्या साईज. हा लुक किती छान वाटतं. जर रेग्युलर RCC असेल तर मध्ये बीम येतील, कॉलम्स येतील, असं येतं. प्रीस्ट्रेसमध्ये हे सगळं संपवता येतं. आणि आम्ही जो गेल्या 12 वर्षापूर्वी मी NMMC नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं जर ऑफिस बघितलं असाल ते लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये 45 मीटर कॉलम फ्री आहे. 45 मीटर जो सर्क्युलर बिल्डिंग आहे, 45 मीटरमध्ये एकही कॉलम नाही आहे. असं आत्ता मी सध्या एक केलं आहे, रिओ म्हणून आहे, गोव्याला एक हॉटेल केलेलं आहे. ते तर आम्ही प्रीस्ट्रेसच्या पुढची संकल्पना अल्ट्रा हाय परफॉर्मन्स कॉन्क्रीट विथ प्रीस्ट्रेस असं करतो आहे. म्हणजे 40-42 मीटरचे स्पॅन, हा जो स्पॅन आहे ह्याच्या कमीत कमी तिप्पट स्पॅन विदाऊट एनी कॉलम, इन बिटवीन एनी, मध्ये काही कॉलम नसताना केलेलं आहे. रिओ म्हणून जे हॉटेल आहे गोव्याचं, त्यांना ह्या वर्षीचं फिडेची जी चॅम्पियनशिप आहे ती नॉर्मली दरवर्षी फक्त ताजला मिळते. ह्या वर्षी रिओला मिळाले कारण त्यांच्याकडे गोव्याला असा स्पॅन होता की जिथे सगळे स्पर्धक एका वेळेला बसून मॅचेस खेळू शकतील. तर हे सगळं प्रीस्ट्रेस टेक्नॉलॉजीमुळे पॉसिबल आहे. भारतीय बांधकाम क्षेत्रामधल्या कुठल्या अशा समस्या तुम्हाला वाटतात की ज्या याच्यामुळं सुटतील? सध्याच्या आताच्या ज्या अनेक अडचणी येतात बांधकाम करताना त्या याच्यामुळे सुटू शकतात किंवा त्यावर कशी मात करता येऊ शकते? प्रीस्ट्रेस टेक्नॉलॉजीमुळे जी काही कन्स्ट्रक्शन होतात, म्हणजे ठाण्यातले साधं उदाहरण जर तुम्ही घेतलं, बिग बाजारचा जो मॉल होता तो पूर्वी मॉल होता. मॉल नाही चालला किंवा काही कारणामुळे तर तिथे शाळा झाली आता, गोयंका स्कूल वगैरे जे आहे. तर प्रीस्ट्रेसचा हा मोठा फायदा आहे की
की ब्रिकवर्कचं जे बांधकामाचा जो लोड आहे तो पूर्ण फ्लोअर प्लेटवर डिझाईन करता येतं. म्हणजे भविष्यात तुम्हाला 5 वर्षांनी 10 वर्षांनी काही लेआउट चेंज करायचा असेल तर तो अगदी आरामात इझिली चेंज करता येतो. आणि प्रिस्ट्रेसमुळे रेन्फोर्समेंटची जी क्वांटिटी आहे, सळ्या ज्या लागतात बांधकामाला, स्लॅबला ज्या सळ्या लागतात त्याची क्वांटिटी ऑलमोस्ट हाफ होते. म्हणजे कार्बन सेविंग सगळेच म्हणजे तुम्ही क्वांटिटी सेव्ह केली तर तुमचे बाकीचे ज्या गोष्टी आहेत जे आता आपण सगळीकडे बोलत फिरत असतो की कार्बन फूटप्रिंट हे ते, तर ह्या गोष्टींनी प्रिस्ट्रेसमुळे सेविंग खूप बऱ्यापैकी सेविंग आहे. म्हणजे रेग्युलर RCC लोकांनी ह्याच्यातून बाहेर या. नवीन जे आर्किटेक्ट किंवा कन्सल्टंट जे आहेत त्यांनी डिमांड, किंवा एंड युजर जे आहेत जे घर घेतात, ग्राहक जे आहेत त्यांनी डिमांड केली पाहिजे की आमचं घर असं पाहिजे की आमच्या घरात बीमलेस असला पाहिजे, किंवा आमचे कार पार्किंग आहेत ते कॉलम फ्री असले पाहिजेत. जसे मॉलमध्ये वगैरे बघता तुम्ही किंवा इतर ठिकाणी बघता की म्हणजे नाहीतर घराच्या रेग्युलर RCC बिल्डिंग्स केल्यात तुम्ही तर त्याच्यात सगळ्या ठिकाणी कॉलमची ग्रीड येते, मग तुम्हाला गाडी पार्किंग नाही करता येत, गाडी रिव्हर्स. हाच खरं तर महत्त्वाचा मुद्दा होता. म्हणजे लोकांना समजण्यासाठी RCC जी सध्याची बांधकाम प्रणाली आहे त्याच्यामध्ये आणि प्रिस्ट्रेसिंग जर केलं लोकांनी तर त्याच्यामध्ये त्यांना काय फायदा होऊ शकतो? RCCच्या मर्यादा एक 5 मीटर 4 मीटरचे जे स्पॅन आहेत, म्हणजे घरचे रेग्युलर जे आपण बघतो ते आहेत. प्रिस्ट्रेस 5 मीटरच्या पुढे चालू होतं. 5 मीटरच्या पुढे गेल्यावरती प्रिस्ट्रेस इकॉनॉमिकल होतं. 5 ते 6 मीटरच्या वरचे जे स्पॅन आहेत ते प्रिस्ट्रेसमध्ये इकॉनॉमिकल होतात. आणि त्यांनी मधले जे कॉलम, जे रेग्युलर आपल्याला जो त्रास बिल्डिंगमध्ये दिसतो रेग्युलर बिल्डिंग्समध्ये, तो मधले कॉलम्स जर रिमूव्ह झाले, एलिमिनेट झाले तर तुम्हाला मोठे स्पॅन डिझाईन करता येतात. आणि घरं समजा जोडी फ्लॅट असतील तर त्याचे हॉल जे आहेत, आता हळूहळू लोकांना म्हणजे बिल्डर्स आताच करायला लागलेत की ॲटलिस्ट तो हॉल जे आहेत ते तरी प्रिस्ट्रेस करूया, की त्याने समजा शेजारच्याने फ्लॅट घेतला किंवा 2 फ्लॅट एकत्र घेतले तर मधल्या हॉलमध्ये तो बीम दिसणार नाही. ज्या पद्धतीचा तुम्ही आता उल्लेख केला की पण भारतातला ओव्हरऑल पिक्चर पाहायचं झाला तर भारतामध्ये सध्या याची काय परिस्थिती आहे, याच्याबद्दल किती जागरूकता आहे आणि चॅलेंजेस देखील अर्थातच प्रत्येक नवीन गोष्ट म्हटली की त्याला चॅलेंजेस असतात, त्याबद्दल जरा सविस्तर की कशा पद्धतीच्या याच्यामध्ये आव्हानं आहेत? भारतात अजूनही म्हणजे प्रिस्ट्रेस डिझाईन करणं किंवा हे करणारे थोडे कमी लोक आहेत. त्यामुळे रेग्युलर RCC स्ट्रक्चरल जे इंजिनियर्स आहेत ते रेग्युलर RCC बांधकाम किंवा त्या ह्याच्यातच कम्फर्ट झोनमध्ये राहतात. प्रिस्ट्रेस ही तशी अजूनही लोकांना अवेअरनेस फार कमी आहे. पुण्यासारख्या किंवा मेट्रो सिटीज आहेत तिथे आता सगळीकडेच PT होतं आहे, पण अजूनही 2 टायर सिटीज 3 टायर सिटीजमध्ये लोक रेग्युलर जसं RCC पूर्वी करायचे तशीच बांधकामं करत आहेत अजूनही. तर नवीन टेक्नॉलॉजीला लोकांचा रेझिस्टन्स असतो किंवा भीती असते. भूत बघितलं नाही पण भूताची भीती आहे. तसं नवीन टेक्नॉलॉजी काय आली तर नाही ती कशी ॲडॅप्ट करायची अशा टाईपचं. याच्यासाठी काय नेमकी पावलं उचलली जातात किंवा काय करता येईल? जनजागृती करणं किंवा लोकांना तुमच्यासारखे जे कार्यक्रम होत आहेत त्यातून लोकांना सांगणं. आमचं तर आयुष्य आम्ही लोकांना सांगण्यातच घालवलं आहे की प्रिस्ट्रेस टेक्नॉलॉजीने जर ॲडॅप्ट केलं तर एकतर ह्याच्यामध्ये लागणारं कॉन्क्रीट जे आहे ते हायर ग्रेडचं असतं आणि सळ्यांच्या ऐवजी केबल्स जास्त टाकतो ज्या ब्रिजमध्ये वापरतात त्या. तर ह्या दोन्ही गोष्टींची कपॅसिटी खूप जास्त आहे. त्यामुळे इनपुट जर चांगल्या क्वालिटीचं टाकलं तर आउटपुट जे मिळतं ते असं मिळतं की ते एकदम सुंदर आणि म्हणजे 100 वर्ष वगैरे प्रिस्ट्रेस स्लॅबचं लाईफ 100 इयर्स वगैरे पकडलं जातं असं. म्हणजे आपल्या आयुष्यात प्रिस्ट्रेस केलं तर पुन्हा बघायची गरज नाही, बदलायची गरज बदलायची गरज नाही. सर, गेल्या 30-35 वर्षापासून जसं तुम्ही सांगितलं तुमचा या क्षेत्रातला अनुभव आहे, तुम्ही काम करताय एस्कॉनच्या माध्यमातून जी तुमची कंपनी आहे. एस्कॉन नेमकी काय कशी सुरू झाली किंवा आता त्या इतक्या दिवसात कशा पद्धतीच्या प्रकल्पांवरती काम केलं गेलं त्याबद्दल थोडं सांगाल, किंवा आणि नवीन प्रोजेक्ट फ्युचरमधले काय आहेत? एस्कॉन आम्ही वैभव परब आणि मी दोघे पार्टनर सुरुवातीला होतो. तर आम्ही दोघेही गॅमन ब्रिजेसमधून आलेलो होतो आणि ही कंपनी जेव्हा चालू केली तेव्हा ही टेक्नॉलॉजी ब्रिजेसपेक्षा जास्त बिल्डिंग्सना जास्त अनुकूल आहे म्हणजे ह्या कॉन्सेप्टवर आम्ही बिल्डिंग्समध्ये सुरुवातीची काही वर्ष जास्त जोर लावला आणि बिल्डिंग्समध्ये थोडे एस्टॅब्लिश झालो आम्ही. आणि मग आम्ही ब्रिजेस, केबल स्टेड ब्रिजेस जे वरळी बँड्रा सिलिंग जो आहे तसे जे ब्रिजेस आहेत, म्हणजे आत्ता आम्ही गेल्याच्या 2-3 वर्षापूर्वी गोव्याचा जुवारी ब्रिज केला,
जो भारतातला सेकंड लॉंगेस्ट केबल स्टे आहे. आणि त्याच्यानंतर जवळजवळ भारतातले आत्ता 13-14 प्रोजेक्ट केबल स्टेड ब्रिजेस करतो आहे. तर तिथे पण ब्रिजेसमध्ये पण आता लोकांना कळायला लागलं आहे की जवळजवळ कॉलम ठेवले तर सीमधून शिप किंवा हे जाताना त्रास होणार, तर एकच पायलॉन केला आणि 300 मीटर 400 मीटर रेग्युलर स्पॅन केले तर फायदा आहे. तर आम्ही ह्या टेक्नॉलॉजीने ब्रिजेस आणि बिल्डिंग्स दोन्हीकडे कामं चालू केलेली आहेत. आणि माझी फॅक्टरी आमची कल्याणला आहे. तिथे प्रिस्ट्रेसला लागणारं सगळं मटेरियल ते आम्ही स्वतः बनवतो आणि आम्ही इथून एक्सपोर्ट करतो बऱ्याच कंपन्यांना बाहेरच्या देशामध्ये, ओमान, बहरीन, दुबई किंवा अशा देशांमध्ये. इवन आता आम्ही आफ्रिकेला जातो आहे. गेले काही एक दीड वर्षापासून आम्ही आफ्रिकेतला बराचसा बिझनेस केटर करतो आहे. सर, प्रिस्ट्रेस बाबतीत जर बोलायचं झालं तर पैशांचा विचार, कारण सर्वसामान्य मराठी माणसाचं देखील हीच भूमिका असते. म्हणजे 2 ठिकाणी चहा मिळतो, एका ठिकाणी 10 रुपयाला, एका ठिकाणी 8 रुपयाला आहे, तर मराठी माणूस आधी 8 रुपयाचा चहा पितो. तर ह्याला तुम्ही कसं जस्टिफाय करताय? आर्थिकदृष्ट्या हे कितपत परवडण्यासारखं आहे? कुठची टेक्नॉलॉजी आणली, चंद्रावरून जरी काही टेक्नॉलॉजी आणली, जर त्याच्यात सेविंग नसेल तर कोणी घेणार नाही, ही पहिली गोष्ट. तर प्रिस्ट्रेस टेक्नॉलॉजीने जर बांधकाम केलं किंवा हे स्लॅब केले तर रेन्फोर्समेंटची क्वांटिटी, सळ्यांची जी क्वांटिटी आहे ती हाफ होते. तर लोधा आहे, हिरानंदानी आहेत किंवा जे एस्टॅब्लिश बिल्डर्स आहेत त्यांना ही गोष्ट खूप आधी पटकन कळले, कारण त्यांच्याकडे तसा स्टाफ आहे जो क्वांटिफाय करतो मटेरियलला वगैरे. तर सेविंग काय होते ती त्यांना खूप आधीपासून माहीत आहे. त्यामुळे मोठे जे बिल्डर्स आहेत त्यांनी ही टेक्नॉलॉजी फटाफट आत्मसात केली आणि बऱ्याचशा, म्हणजे हिरानंदानी, लोधा किंवा कुठचे असे एस्टॅब्लिश बिल्डर घ्याल तर त्यांच्या बिल्डिंग्स PTA 100% PTA आहेत सध्या तरी असं. पण बाकी लोक जे आहेत त्यांनी स्वतः करून बघितलं, त्यांनी एवढी वर्ष रेग्युलर RCC केलेलं आहे, त्याची कॉस्ट काय होते आणि एक PT बिल्डिंग केली तर त्यांना स्वतःलाच कळणार की बाबा आपण बऱ्यापैकी सेविंग केलं आहे. म्हणजे स्वतः केल्याशिवाय कळणार कसं? प्रिस्ट्रेसमध्ये जी रेन्फोर्समेंट क्वांटिटी आहे ती ऑलमोस्ट हाफ होते. हां, त्यामुळे हा मेजर सेविंग आहे. म्हणजे टोटल बिल्डिंगमध्ये एकतर BKC किंवा एअरपोर्टचा झोन असेल जिथे हाईटचं रिस्ट्रिक्शन आहे, तिथे बीम कमी झाले तर तेवढ्याच हाईटमध्ये नंबर ऑफ फ्लोअर्स जास्त करता येतात. म्हणजे जे समजा 30 मीटरची परवानगी आहे तर त्याच्यात 10 माळे होत आहेत 3 मीटरचे. तर जर हे बीम उडाले, बीम काढून टाकले तर तुमचे 32 ते 30 माळे होऊ शकतात असं. म्हणजे ही टेक्नॉलॉजी खूप सेविंग, म्हणजे जापान, तुम्ही सिंगापूरला जाल तर 100% बिल्डिंग PT आहेत. हां, कारण जागेची एवढा कन्स्ट्रेंट आहे तिकडे की तिथे रेग्युलर अशा RCC बिल्डिंग वगैरे नाहीत. म्हणजे तिथे ड्रॉइंग दिलं तर ते PTच असतं. RCC जर करायचं असेल तर त्यांना स्टॅम्प मारून लिहून सांगावं लागतं की हे रेग्युलर RCC का. अशा फारच कमी बिल्डिंग आहेत. जागतिक पातळीवरचा मुद्दा काढला म्हणून, जागतिक पातळीवर हे ॲक्सेप्टेबल झालेलं आहे का आजच्या तारखेमध्ये आणि लोकांनी स्वीकारलं आहे का? प्रिस्ट्रेस टेक्नॉलॉजी खूप जुनी आहे आणि अमेरिकेत किंवा सिंगापूर वगैरे ह्या देशात किंवा तुम्ही दुबई, गल्फ कंट्रीजमध्ये वगैरे ही टेक्नॉलॉजी खूप आधीपासून काम करते. आपल्या इकडे देशामध्ये अजून अवेअरनेस यायला थोडा टाईम लागतो किंवा रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये अजून यायला ॲफोर्डेबिलिटी आता झालेली आहे तशी बऱ्यापैकी. तुम्ही आणि प्रिस्ट्रेस तसं घराच्या जवळपर्यंत आलेलं आहे. म्हणजे मेट्रो बघा, कुठचे सगळ्या स्ट्रक्चर प्रिस्ट्रेस आहेत. म्हणजे हे पाठीमागे विंडमिल दिसत आहेत, हे विंडमिल टॉवर आम्ही गेल्या वर्षीपासून प्रिस्ट्रेस करायला सुरू केलं आहे. हां, नाहीतर हे तुम्ही पूर्वी बघत असाल की मोठे स्पॅन घेऊन असे 40 व्हीलवाल्या गाड्या रस्त्यात असायच्या. हल्ली दिसत नाहीत त्या, कारण आता हे जे टॉवर आहेत विंडमिलचे ते आम्ही PT करतो. ते छोटे छोटे पार्टमध्ये बनवून त्यांना केबलने स्ट्रेस करून ते होतात असं. चॅलेंजेस संदर्भात आपण बोलत होतो. आर्थिकदृष्ट्या जर परवडण्यासारखं आहे तरी देखील मग काय अडचणी काय येत आहेत? फिअर ऑफ अननोन आहे. ॲक्सेप्टन्स जो आहे तो लोक आता बघतायत तेव्हा हळूहळू चेंज होईल. म्हणजे पुढच्या 10-1 वर्षात आम्ही अपेक्षा करतोय किंवा कॉलेजेसमध्ये VJTI किंवा IIT बॉम्बे किंवा इकडे प्रिस्ट्रेसचे जास्तीत जास्त सेमिनार, नवीन जे इंजिनियर्स होत आहेत त्यांना ह्या टेक्नॉलॉजीची माहिती होणं. हां, कारण भारतात मोजून एक 5-10 कंपन्या आहेत प्रिस्ट्रेसिंग करणाऱ्या, असं ती एक कमी आहे. ठाणे मुंबईचा विचार करता इथली काय सध्याची परिस्थिती आहे आणि किती कंपन्या या संदर्भात काम करतात? ठाण्यात आम्ही आहोत एक, नंतर नाशिकला एक, महाराष्ट्रात अजूनही फार म्हणजे 3-4 कंपन्या एवढंच असं. एक महत्त्वाचा मुद्दा होता सर,
प्री स्ट्रेसिंगमुळं शाश्वतता असेल किंवा इमारतीचं जे भविष्य आहे त्याला हे जर वापरलं आपण तर त्याचा कितपत आधार मिळतो हा देखील एक प्रश्न खरं तर सगळ्यांच्याच मनात असतो. प्रिस्ट्रेस टेक्नॉलॉजी ही RCCच्या पुढची जनरेशन, नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे हिचे जे डिझाईन्स असतात ते सगळे 3D मॉडेल 3D सॉफ्टवेअरवर केली जातात. RCC बिल्डिंग्स अजूनही जुने जे आपले इंजिनियर्स आहेत ते त्यांच्या अनुभवाने किंवा त्यांना बाय हार्ट झालेल्या फॉर्म्युलाप्रमाणे करतात. प्रिस्ट्रेसमध्ये छोटं जरी स्ट्रक्चर काय करायचं असेल तर ते सॉफ्टवेअरवर मॉडेल करावं लागतं आणि मग त्याचे डिटेल्स द्यावे लागतात. तर ही टेक्नॉलॉजी प्रूव्हन आहे. म्हणजे गल्फ कंट्रीजमध्ये वगैरे गेलात तर लायसन्स सॉफ्टवेअर असल्याशिवाय तुम्हाला एंट्रीज नसते. म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन्समध्ये तिथल्या ॲप्रुव्हलसाठी जाल तुम्ही तर पहिलं लायसन्स सॉफ्टवेअर दाखवावं लागतं. तर त्यामुळे अकाउंटेबिलिटी जी आहे की म्हणजे असं कोणी जस्ट नॉर्मल डिझाईन केलं आहे किंवा मी 10 वर्ष डिझाईन करतो आहे म्हणून मी अंदाजे हे स्पॅनचे सायझेस दिला हे केलं असं नाही आहे. इथल्या प्रत्येक छोट्या गोष्टीला सुद्धा मॉडेल करायचं आहे, ॲप्रुव्हल घ्यायचं आहे आणि मग हे करायचं असं. तुम्ही सर याचं फ्युचर कसं बघताय? म्हणजे लोक भविष्यात येत्या काळात ह्या गोष्टी ॲक्सेप्ट होतील आणि जी गोष्ट ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, तुमची कंपनी प्रयत्न करताय, तर येत्या काळामध्ये हे होईल? प्रिस्ट्रेसशिवाय पर्यायच नसणार. म्हणजे मला तर असा सुवर्ण काळ आहे की पुढचा जो काळ आहे तो की आता जेवढ्या जागांच्या कन्स्ट्रेंट किंवा इथे तुम्ही रस्त्यावर पण बघा ना जवळजवळ पियर असलेले ब्रिज हे जर अवॉइड झाले, मोठे स्पॅन 400 मीटर 500 मीटर, म्हणजे तुम्ही चायनाला वगैरे बघाल तर 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर मध्ये एकही हिंड्रन्स नसतं असं. तर आपल्या इकडे पण पुढचं जे भविष्य आहे ते प्रिस्ट्रेसचंच आहे. विंड मिल टॉवरचा मगाशी उल्लेख केला. आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपण आतापर्यंत कशा पद्धतीचे प्रकल्प राबवलेले आहेत आणि कितपत काम झाले त्यावर? आम्ही भारतात सध्या तर म्हणजे प्रिस्ट्रेसिंगमध्ये जेवढ्या टाईपचे प्रिकास्ट प्रिस्ट्रेस किंवा अल्ट्रा हाय परफॉर्मन्स कॉन्क्रीट प्रिस्ट्रेस किंवा विंड मिलचे प्रोजेक्ट आहेत, केबल स्टे ब्रिजेस आहेत, प्रिस्ट्रेसिंगची टेक्नॉलॉजी ज्या ज्या आयटममध्ये वापरतात, ज्या ज्या स्ट्रक्चरमध्ये सिमेंट सायलो आहेत, ॲटॉमिक रिॲक्टर आहेत, त्या सगळीकडे आम्ही प्रयत्न करतो आहे असं त्या प्रोजेक्टमध्ये वापरण्यासाठी असं. सर तुम्ही मगाशी आपला एक मुद्दा राहिलेला टेस्टिंग फॅसिलिटी देखील आपल्याकडे आहे, तो एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्या संदर्भात काय सांगाल की सगळ्या जे प्रोडक्ट्स आहेत त्याला आपण आधीच टेस्ट केलं जातं आणि त्याचा कितपत फायदा होतो मग आपल्या या सगळ्या प्रोजेक्टमध्ये? प्रिस्ट्रेस टेक्नॉलॉजी नवीन असल्यामुळे किंवा लोकांना त्याची फार माहिती नसल्यामुळे मी सुरुवातीला म्हणजे माझी जरी लहान कंपनी असली तरी म्हणजे अमेरिकेत शिकागोमध्ये जाऊन 5 ते 6 फटीक टेस्ट म्हणजे अर्थक्वेक ॲनालिसिससाठी ज्या लागतात फटीक टेस्ट, म्हणजे आम्ही गोव्याचा जो जुवारी ब्रिज केला त्याच्यासाठी 3 टेस्ट शिकागोला जाऊन केल्या. 2 मिलियन सायकल्स 20 लाख सायकल्सची ज्या टेस्ट असतात अर्थक्वेकमध्ये कसं मूव्ह होतं स्ट्रक्चर, तर त्याच्या ज्या टेस्ट आहेत त्या आम्ही तिथे केल्या. नंतर IIT बॉम्बे, IIT चेन्नई टेस्ट ॲक्च्युली करायला लागतं. ॲक्च्युअल कराव्या लागतात. हो, ॲक्च्युअल मटेरियल जे वापरणार आहेत त्याच्या टेस्ट कराव्या लागतात सगळ्या, त्या केल्या. आणि नंतर माझी फॅक्टरी जी आहे कल्याणला तिथे आम्ही सगळ्यात अद्ययावत यंत्रणा आणले, टेस्टिंग फॅसिलिटीज. म्हणजे 2000 टनाचे आमच्याकडे प्रेस आहेत, मोठे टेस्ट बेड आहेत प्रिस्ट्रेसिंगसाठी. आणि आम्ही VJTI किंवा बाकीच्या ज्या बरेचसे कॉलेजेस आहेत तिथल्या स्टुडंट्सना बोलावतो जे फायनल इयरला, कारण सिव्हिलमध्ये फायनल इयरला प्रिस्ट्रेस एक छोटा चॅप्टर आहे, तर त्याचा आम्ही लोकांना सगळ्या स्टुडंटना बोलवून दाखवतो की इथे जवळ फॅसिलिटी आहे, टेस्टिंग कशा करतात ते असं. आणि माझ्या कंपनीतलं प्रत्येक मटेरियल जे आहे आम्ही ISO 9000 तर आहोतच, प्लस आमचं जे रेग्युलर ज्या प्रिस्ट्रेस कोड्स आहेत, फॉरेन कोड्स आहेत, त्या फॉरेन कोड्सप्रमाणे मटेरियल सर्व टेस्ट होतं. आणि प्रिस्ट्रेसमध्ये बॉन्डेड आणि अनबॉन्डेड अशा 2 टेक्नॉलॉजी आहेत. तर भारतातली आमची पहिली कंपनी आहे जी ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीने मटेरियल बनवते असं. तुम्ही मगाशी या हॉलचा उल्लेख केला, या व्यतिरिक्त शाळेच्या इमारती असेल, मॉल असेल, IT पार्क्सचा एक महत्त्वाचा मुद्दा होता, त्या संदर्भातला अनुभव कसा होता? ठाण्यातल्या वागळे एस्टेटमधल्या जेवढ्या बिल्डिंग आहेत त्यातल्या 90% बिल्डिंगचं प्रिस्ट्रेस डिझाईन आम्ही केलेलं आहे. हां, की ठाण्यातले जेवढे प्रोजेक्ट आहेत असं. किंवा घोडबंदर रोडला सुद्धा तुम्ही फ्रंटच्या ज्या बिल्डिंग आहेत त्यातल्या म्हणजे कोणतीही नाव घ्याल त्या बिल्डिंग आम्ही केलेल्या आहेत. रोजा बेला म्हणा, पुराणिक कॅपिटल, हावरे सिटी, रोडवरचे जेवढे मोठे फर्स्ट ज्या बिल्डिंग्स असतात कमर्शियल बिल्डिंग त्या PT केलेल्या आहेत आम्ही असं. सर अगदी जाता जाता
काही तुम्हाला या संदर्भात सल्ला असेल, सूचना असतील, तुमचं काही मत असेल किंवा काय नवीन अनुभव असेल? Yes. नवीन इंजिनियर्सनी स्ट्रक्चरल इंजिनियर जे आहेत त्यांनी प्रिस्ट्रेस हा सब्जेक्टवरती अभ्यास केला पाहिजे आणि कस्टमर जे आहेत, एंड युजर जे आहेत, त्यांनी सांगितलं पाहिजे जोरात की आम्हाला अशा प्रकारची घरं पाहिजेत, आम्हाला असे ब्रिज पाहिजेत की आमचे ब्रिज ना मधी असे पियर नसावेत की आमच्या घरातल्या कार पार्किंगला कॉलम असे मधी नसावेत. एंड युजर जेव्हा ह्या अशी काही गोष्टी सांगेल ना तर मग आपोआप बदल होतो. मागणीनंतर पुरवठा. मागणी पुरवठा. तर खूप खूप धन्यवाद. आणि जसं तुम्ही सांगितलं की कुठलीही नवीन गोष्ट आली की समाजामध्ये, सोसायटीमध्ये त्याला वेळ लागतो, ॲक्सेप्टन्स यायला वेळ लागतो. भविष्यात आपण आशा करूयात की या पद्धतीचं काम जे तुम्ही करताय ते लोक देखील स्वीकारतील आणि त्यातलं तथ्य पाहूनच स्वीकारतील. सर खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा टाळ्या वाजूयात सरांचं स्वागत असेल. झी 24 तास ठाणे सन्मान. स्पेशल पार्टनर एस्कॉन इन्फ्रा प्रेस्ट्रेस LLP. व्हॅल्यू ड्रिव्हन एक्सलन्स. साईजीवन कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड. साईजीवन नॅचरली कोल्ड प्रेस्ड कुकिंग ऑइल reduces oil use by 50%. Venue partner Ailey Fritz Banquets. Luxury for all.